तर वकील होणं सोपं असतं का? काय वाटतं तुम्हाला? चला सांगते. वकील होणं अजिबात सोपं नाहीये. अर्थात ज्या लोकांनी आपल्या आयुष्यात कधीच कष्ट केले नाहीयेत, जी व्यक्ती स्वतः कष्ट करत नाहीये त्याला दुसऱ्याच्या कष्टाची किंमत कधीच कळणार नाही. कारण अशा लोकांना सगळं आयतं मिळत असतं आणि त्यामुळे त्यांना असंच वाटतं की दुसऱ्याला सुद्धा ते खूप इझिली मिळत गेलंय, पण तसं नसतं. खूप सारं रिसर्च असतं, खूप सारं ड्राफ्टिंग असतं, वेगवेगळ्या प्रकारचं ड्राफ्टिंग असतं. खूप सारे केस फाईल्स वाचाव्या लागतात. दुसऱ्यांच्या केसेस पास्ट जजमेंट्स काय आहेत, त्याच्यानंतर नवीन अमेंडमेंट्स काय आहेत, बेअर तुम्हाला थरोली वाचाव्या लागतात. स्वतःला अपडेट ठेवावं लागतं. सुप्रीम कोर्टच्या जजमेंट्स असतील त्या प्रत्येक केस ही वेगवेगळी असते, तर त्यानुसार तुम्हाला तुमची तशी तयारी ठेवावी लागते. तर सांगायचा हेतू हा आहे की ज्या लोकांना असं वाटतं की वकील ही अशी व्यक्ती आहे जी फक्त पैशासाठी काम करते, तर अशा लोकांना मला सांगू वाटतं की आमची तितकी एक्सपर्टीज असते म्हणून आम्ही तो चार्ज घेतो जो आम्ही डिझर्व करतो. आणि मोर ओव्हर तुम्ही कुठलंही प्रोफेशन बघा, मला अजूनपर्यंत अशी एकही व्यक्ती मिळाली नाही जो सो अँड सो प्रोफेशनमध्ये आहे आणि जी सांगते ते काम करतो त्याचे मला पैसे नाही मिळत आहेत. अशी मी अजूनमध्ये एकही व्यक्ती मला सापडलेली नाही आहे. तुम्ही कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून तर तुम्ही मुलांना फ्रीमध्ये शिकवता का? नाही ना. तुम्ही चार्ज घेता, तुम्हाला तो पगार मिळतो. तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही पेशंटचं ऑपरेशन करता, तर तुम्ही त्याच्या नातेवाईकांकडून तेवढे पैसे घेताय ऑपरेशनचे. तेव्हा तुम्ही त्याच्या पेशंटला हात लावताय, राईट? तुम्ही वाण्याच्या दुकानात जाताय, तुम्ही त्याला पैसे देणार आहात तेव्हाच तो तुम्हाला तुमचं राशन वगैरे असेल ते देणार आहे, बरोबर? तुम्ही भाजी मार्केटमध्ये जाताय, तुम्ही भाजीवाल्याला पैसे देणार आहात तेव्हाच तो तुम्हाला भाजी देणार आहे व्यवस्थित. तुम्ही टेलरकडे जाणार आहात, तर तुम्ही टेलरला शिलाई दिल्यानंतरच तो तुम्हाला हातात तुमचे कपडे देणार आहे. तर मुद्दा हा आहे की प्रत्येक गोष्टीसाठी किंमत मोजावीच लागते. पण आपण सगळ्याच गोष्टी बघत नसतो. आपण एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीला किंवा पर्टिक्युलर प्रोफेशनला टार्गेट करतो. नेक्स्ट टाइम जर तुम्हाला असं कधी वाटलं की एखादी व्यक्ती खूप इझिली एखाद्या स्टेजला पोहोचली आहे, आपल्या करिअरमध्ये खूप पुढे गेली आहे, तर ही गोष्ट कायम ध्यानात ठेवा की त्याने खूप साऱ्या स्ट्रगल केलेल्या आहेत पास्टमध्ये आणि म्हणून ती आता त्या थराला पोहोचलेली आहे. तर माइंडसेट बदलणं खूप महत्त्वाचं आहे आणि जेव्हा तुम्ही तुमचं माइंडसेट बदलणार तेव्हाच तुमचा दृष्टिकोन एखाद्या गोष्टीला बघण्यासाठी बदलेल.